नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आमदार सुहास बाबर यांचे विधिमंडळातील पहिलेच भाषण जोरदार चर्चेत आलंय। शेतीचा उद्धार म्हणजेच राज्याचा आणि देशाचा उद्धार असे मत आमदार बाबर यांनी व्यक्त केलंय। राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत आमदार सुहास बाबर यांनी आपलं मत मांडलंय। आमदार बाबर यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यात थेट दत्तगुरूंचे दर्शन झालंय। त्यामुळे महाराष्ट्रातील हे दत्तगुरू लोकप्रतिनिधींबरोबरच सामान्य लोकांना पावणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नुकतेच तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित आर पाटील यांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असे म्हणत मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी आपल्यावर विशेष कृपादृष्टी ठेवावी अशी विनंती केली। आर पाटील यांच्या शैलीत केलेले रोहित पाटील यांचे भाषण समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झाले। त्यानंतर आज खानापूरचे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांच्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधले। आमदार सुहास बाबर यांनी चाणाक्षपणे महायुतीच्या सर्वच पक्षांचा समतोल साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांमध्ये आपल्याला साक्षात दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश दिसत असल्याचे सांगितले। सुहास बाबर म्हणून एक नवा आमदार म्हणून माझ्या कारकिर्दीतला विधानसभेतला कामकाजाचा श्रीगणेश होत असताना या तिन्ही नेत्यांकडे पाहताना माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे काहूर निश्चितपणे मांडले आणि मला असं वाटतं की या भावना माझ्या ओठापर्यंत येऊन या सभागृहामध्ये मांडल्याखेरीज मला या ठिकाणी पर्याय नाही। अध्यक्ष महोदय, 4 दिवसापूर्वी दत्त जयंती या ठिकाणी साजरा झाली आणि ज्या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला मंदिरात गेलो होतो त्या प्रत्येक वेळेला एक अभंग कानावरती ऐकू येत होता। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले, मला ते दत्तगुरू दिसले आणि मला असं वाटतंय की मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्याकडे एक नवा आमदार म्हणून पाहत असताना निश्चितपणे मला या त्रिमूर्तींच्या मध्ये मी या ओळीचा अर्थ शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। विष्णू म्हणजे रक्षण करते, ब्रह्मा म्हणजे निर्माते आणि महेश्वर म्हणजे संहारक असा ज्यावेळेला अर्थ निघतो त्यावेळेला या सरकारचे निर्माते या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचे रक्षण करते आणि या दुष्काळाचे अर्थातच विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून खलनायक ठरवत त्यांची प्रतिमा बिघडवली होती। विधानसभेच्या निवडणुकीत मात्र ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपणच महाराष्ट्राच्या राजकारणातील किंग असल्याचे दाखवून दिले आहे। महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे। त्यामुळे विरोधक असलेल्या आमदार रोहित पाटील यांना मुख्यमंत्री देवाभाऊंचे नाव अमृताहुनी गोड असल्याचे भासत आहे। त्याचप्रमाणे युवा नेते आमदार सुहास बाबर यांना देखील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्यात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश दिसत आहेत। त्यामुळे आगामी काळात हे ब्रह्मा विष्णू महेश महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अन्याय या समस्या सोडवून महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे।